बीकॉम नंतर जर तुम्हाला काही जॉब हवा असेल तर तुम्हाला काही स्किल्स असणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण त्या स्किल्सचं टेस्टिंग करणार आहोत की माझं ग्रॅज्युएशन झालं आहे पण मला जॉबसाठी लागणारे स्किल्स आहेत का नाहीत. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत. मी 4 पार्टमध्ये क्वेश्चन्स डिवाईड केलेत. दिस विल हेल्प यू टू अंडरस्टँड की तुम्ही कुठे आहात आणि इंडस्ट्री रिक्वायरमेंट काय आहे. सो तुमच्याकडे जर स्किल सेट असतील तर तुम्हाला 100% बीकॉम केल्यानंतर जॉब मिळेल. पण हे जर स्किल सेट मिसिंग असतील देन यू हॅव टू गेट नॉलेज अबाउट इट अँड मग तुम्हाला जॉब नक्की मिळेल. अदरवाईज काय होईल, तुम्ही जॉब घेतला तर तुम्हाला पगारात प्रमोशन नाही मिळणार. सो जॉब तर बीकॉम तर मिळेल पण कुठलाही मिळून फायदा नाही आहे. आपलं जे स्पेशलायझेशन आहे त्यामध्ये मिळणं गरजेचं आहे, त्यामध्ये ग्रोथ असणं गरजेचं आहे, त्यामध्ये सिक्युरिटी असणं गरजेचं आहे. सो जॉब कसा पाहिजे, ग्रोथ पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे आणि सोशल रिस्पेक्ट पाहिजे. या तिन्ही गोष्टी झाल्या तर आपल्याला काम करायला मजा येते. तर आपण एक छोटीशी टेस्ट करूया. तुम्ही तुमचा आन्सर द्यायचं कॉमेंटमध्ये अँड लेट्स सी तुमचा स्कोर किती होतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला कळेल की आपण किती जॉबसाठी रेडी आहोत. ओके. सो पहिली जी नॉर्मली टेस्ट असते ती असते अकाउंटिंग एंट्रीज. बिकॉज वेन यू गो इन एनी ऑर्गनायझेशन ॲज अन अकाउंटंट तुम्हाला बेसिक जर्नल एंट्री यांचं फार गरजेचं आहे. तर यामध्ये मोस्टली मुलं पास होऊन जातात, यातला काही प्रॉब्लेम नाही आहे. जसं तुम्हाला मी परचेसची एंट्री दिली की परचेस केले प्लस 18% GST, तर तुम्ही जी एंट्री बरोबर पास कराल की परचेस अकाउंट डेबिट, CGST अकाउंट डेबिट, HGST अकाउंट डेबिट टू सप्लायर. ठीक आहे, कारण सप्लायरला आपल्याला 15,000 पे करायचे आहेत. सो यासाठी तुम्हाला 1 पॉईंट मिळून जातो. आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरी अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग सॅलरी अँड अमाऊंट रिसिव्ह फ्रॉम कस्टमर, बँक अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट. तर या बेसिक एंट्रीज मी तुम्हाला जस्ट 3 सॅम्पल दिले की या नॉर्मली एंट्रीज तुम्हाला विचारल्या जातात आणि ज्या तुम्हाला थेरॉटिकली आल्यात मग प्रॅक्टिकल जसं अकाउंटिंगही करावं लागतं. मग त्यासाठी तुम्हाला टॅली येणं पण गरजेचं आहे. सो जर्नल एंट्रीजचं तुम्ही फटाफट दिल्या असतील पण टॅली यूज करणं फार महत्त्वाचं आहे. सो स्टील आय अज्युम की तुम्हाला टॅली यूज करता पण येतं. सो यू कॅन स्कोर 3 पॉईंट्स, म्हणजे 3 मार्क्स तुमचे मिळाले. तो अकाउंटिंग टेस्ट मॅनेजेबल आहे कारण आपण 5 वर्ष भरपूर अकाउंट्स करतो. सो वी कॅन आन्सर क्वेश्चन्स कम्फर्टेबली. नाव सेकंड टेस्ट असते ती थोडी क्रिटिकल असते. GSTमध्ये ITC मिळेल का नाही. फॉर एक्झाम्पल आपले सेल्स मी तर एक्झाम्पल घेते 5 लाख इंटू 18% आउटपुट GST 90,000 आहे. माझं परचेस आहे 3 लाख, त्याच्यावर 18% GST आहे. इनपुट आहे 54,000. नाव GST पेचा फॉर्म्युला काय, आउटपुट GST मायनस इनपुट GST. सो 90,000 मायनस 54,000 पेबल येत आहे 36,000. बट काय होतं समटाईम बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये 49,000 दिसतं ITC, जे दिसायला पाहिजे 54, ते दिसतं किती 49. मग हे 5,000चं तुमचं जर ITC कमी झालं तर तुमची लायबिलिटी जी 36,000 आहे ती 41,000 होईल. मग दॅट यू नीड टू चेक की 5,000 कमी का दिसत आहेत. मग त्यासाठी ते स्किल असणं गरजेचं आहे, जे तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे की अकाउंटिंगमध्ये कुठे गडबड झाली का, कुठले इनवॉइस घ्यायचे राहिलेत का, सप्लायरने कुठले बिलचं रिटर्न्स फाईल नाही केले का. सो हा 5,000चा गॅप कुठं होतं हे तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करायला सर्टन प्रॅक्टिकल स्किल्स लागतात की हाऊ टू व्हेरीफाय वेर इज द मिस्टेक और हाऊ टू फाइंड दॅट. सो दिस इज द सेकंड टेस्ट. सो यू विल हॅव टू चेक आणि कॉमेंट करा की यातलं तुम्हाला काय येते काय नाही येते. ठीक आहे, अकॉर्डिंगली यू कॅन डिसाईड की आपण आता आपली तयारी किती आहे आणि आपल्याला किती पुढे जायचं आहे. तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट इज एक्सेल आहे ना. विदाउट एक्सेल यू कॅनॉट डू एनिथिंग. तो एक्सेलमध्ये काय काय यूज होतो इंडस्ट्रीमध्ये मी तुम्हाला देणार 500 इनव्हॉइसेस. मी सांगणार की तुम्ही फिल्टर मला अप्लाय करून दाखवा, पायवोट टेबल बनवून दाखवा, मला कस्टमर वाईज सेल्स पाहिजे 500 इन्व्हॉइसमध्ये. मग त्या तिथे एक्सेलला फॉर्म्युलाज कसे अप्लाय करायचे हे सगळे डिफरंट फॉर्म्युलाज आहेत, टूल्स आहेत. लुकअप डेटा, एक्स लुकअप, व्ही लुक कसं वापरायचं, मला कुठला डेटा सर्च करायचा तर कसा करायचा, आउटस्टँडिंग रिपोर्ट कसा काढायचा फिल्टर वापरून, मंथली MIs कसे करायचे. सो दिस इज लिटिल चॅलेंजिंग पार्ट फॉर अ बीकॉम स्टुडंट. पहिले 2 तर तुम्ही करू शकाल मॅनेज कारण का अकाउंट GST तुमच्या सिलेबसमध्ये आहे. पण हा एक्सेलचा पार्ट लिटिल कॉम्प्लिकेटेड आहे कारण का हे टूल्स नॉर्मल एक्सेल येतं, आपण म्हणतो की मला बेसिक एक्सेल येतं, बेसिक नाही, हे येणं गरजेचं आहे. इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय आहे तर ह्या स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नसेल तर ते ॲक्वायर्ड करणं ऑप्शन आहे, तर जॉब नाही मिळणार किंवा मिळालं तरी ॲज अ सेड ग्रोथ, सिक्युरिटी, रिस्पेक्ट हे तिन्ही असणं गरजेचं आहे. चौथं सगळ्यात महत्त्वाचं अँड मोस्ट नेग्लेक्टेड इज इंटरव्ह्यू स्किल. आपण फक्त आपल्या मार्क्सवर काम करतो,
पण बेसिकली तुमच्याकडे जे टॅलेंट आहे ते समोरच्याला दिसेल कसं? तुम्ही जे बोलताय ते समोरच्याला कळलं पाहिजे की तुम्हाला बोलता आलं पाहिजे. जसं मी व्हिडिओ करताना तुमच्याशी बोलतोय, बरोबर ना? तर हे जर मी नीट नाही बोलू शकलो तर मी तुम्हाला काही कन्व्हे नाही करू शकलो तर काही उपयोगच नाही आहे. सो यू नीड टू हॅव प्रेझेंटेशन स्किल, करेक्ट? तो साठी सिम्पल क्वेश्चन असतात. टेल मी अबाउट युअर सेल्फ. तर 20 सेकंदामध्ये कसं उत्तर द्यायचं हे फार चॅलेंजिंग टास्क आहे. यू विल गेट 20 सेकंड टू एक्सप्लेन युअर सेल्फ. मग त्यात तुमचं नाव नाही सांगायचं. सो तुम्ही काय आहात ते सांगायचं. तर काय सांगायचं प्रश्न पडतो. BRS काय असतं? बँक रिकन स्टेटमेंट. त्याचा पर्पज काय, त्याचं एक्झाम्पल द्या. GSTR 1 या 3B मध्ये फरक काय आहे, अँड आम्ही तुम्हाला हायर का केलं पाहिजे. सो फर्स्ट अँड लास्ट क्वेश्चन जो आहे तो व्हेरी इंटरेस्टिंग आहे. तर ह्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं मोल्ड करताय हे फार गरजेचं आहे. तो हे असे 4 प्रकारचे स्किल्स तुम्हाला लागतात. तो पहिलं कुठलं होतं? अकाउंटिंग चांगलं पाहिजे, पण इथं खूप सोप्या एंट्री होत्याच. GSTचं ITC, तिसरं एक्सेलचं स्किल, आणि चौथं इंटरव्ह्यूचं. आता यातले काय स्किल तुमच्याकडे असतील, काय स्किल नसतील, पण अल्टिमेटली जोपर्यंत हे 4 स्किल्स नसतील, मला सांगा तुम्हाला जॉब मिळेल का? विचार करून कॉमेंट करा. नाहीच मिळणार, आणि मिळालं तरी पगार नाही मिळणार. मग ते ऑप्शन देऊन तुम्हाला घेतात की चलो कोणतरी कामाला असेल, काहीतरी थोडंफार करेल, सपोर्ट स्टाफ म्हणून घेतात, सॅलरी वाढत नाही. ओके, सो अगेन आय एम नॉट टॉकिंग ऑफ ओनली गेटिंग द जॉब. त्यात ग्रोथ पाहिजे, नाही तर काय उपयोग आहे. सो दिस इज द युअर स्कोर. तर फाउंडेशनसाठी 0 to 4, प्रॅक्टिकल नॉलेज असेल तर 5 to 7, अँड इंटरेस्टसाठी रेडी असेल तर 8 to 10. तो ह्या बेसिसमध्ये तुमचं स्कोरिंग केलं जातं, अँड अकॉर्डिंगली डिसाईड केलं जातं की तुम्हाला जॉब मिळेल का नाही. तर हे स्कोर बी माझ्यानी केलेलं आहे. तुम्ही जस्ट एक एक्झाम्पल समजा की तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये स्कोरिंग केलं जातं की तुमचं अकाउंटिंग नॉलेज किती चांगलं आहे, प्रेझेंटेशन किती चांगलं आहे, टूल्स तुम्ही किती वापरू शकता. सो प्रत्येक एरियामध्ये तुमचं मार्क्स दिले जातात, आणि बेस्ड ऑन दॅट मार्क्स म्हणजे मी एक जस्ट एक्झाम दिलं. एव्हरी कंपनी विल हॅव डिफरंट क्रायटेरिया टू सिलेक्ट द एम्प्लॉई. त्या क्रायटेरियाप्रमाणे तुम्हाला रँकिंग केलं जातं, आणि मग तुम्हाला जॉब दिला जातो. तर यामध्ये आता ITAP काय करू शकतं? सो ITAP कॅन गिव्ह यू प्रॅक्टिकल नॉलेज वेअर यू विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन लाईक GST, एक्सेल, टॅली, अकाउंटिंग विल टीच यू एव्हरी प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट ऑफ इट. आपण BCom मध्ये शिकलो आहे, मी पण तेच शिकलो आहे. इट्स ऑल थेरॉटिकल, पण प्रॅक्टिकली टॅली कसं वापरायचं, डेटा एक्सपोर्ट कसं करायचा, व्हीलूप कसं वापरायचं, MIS कसं वापरायचं, डेटाबेस मेंटेन कसा करायचा, GSTच्या क्वेरीज कशा सॉल्व्ह करायच्या, है ना, AI टूल्स कसे वापरायचे, हे सगळं आपण आपल्या कोर्समध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. सो नाउ व्हॉट यू नीड टू डन, तुम्ही तुमचं स्कॅनिंग करा या 4 क्वेश्चन्समध्ये, आणि तुम्हाला जर वाटत असेल की वी नीड टू इम्प्रूव्ह मोर, तर आपल्या पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांवर शेअर करा, आणि आपल्या ITAPचे असे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. ओके, इवन आपल्या चांगले चांगले कोर्स आहेत ज्यामध्ये इन्कम टॅक्स, GST, अकाउंटिंग, टॅली, एक्सेल प्रत्येकाचे सेपरेट मॉड्यूल आहे. म्हणजे विचार करा किती इनडेप्थ तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ते मॉड्यूल्स तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला फायदा होईल, प्लस आम्ही तुम्हाला जॉब गॅरंटी पण देतो. सो विदिन 90 days तुमचं करिअर सेट आहे. फक्त करायचं काय, एक डिसिजन घ्यायचं आहे की ITAPला कॉल करायचा आहे, आपलं इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे, माहिती घ्यायची आहे, कोर्स जॉईन करायचा, आणि आपलं करिअर सिक्युअर करायचं आहे. त्यातनं 3 तुम्हाला फायदे होतील. जॉबमध्ये तुम्हाला ग्रोथही मिळेल, सिक्युरिटी मिळेल, आणि सोशल रिस्पेक्ट मिळेल. तो गाईज थँक्यू सो मच. सो इफ यू वॉन्ट युअर करिअर टू बी ॲट अ एक्स्ट्रॉर्डनरी लेवल, जरूर आपल्या इन्स्टिट्यूटला भेट द्या, तुमचा राईट कोर्स सिलेक्ट करा, आणि तुमच्या करिअरची सुरुवात करा. थँक्यू सो मच, अँड बाय बाय.